बैलपोळा सण हा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे मातीच्या बैलांना कलर द्यायचे काम हे अत्यंत टप्प्यात. तिसरा श्रावण सोमवार संपतात ग्रामीण भागात चाहूल लागते ती म्हणजे पोळा सणाची. बळीराजाच्या आणि त्याच्या जीवाभावाच्या सर्जा राजाच्या उत्सवाची गावोगावी पोळा सणासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी विक्री लगभग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात पोळा सणाला विशेष महत्त्व असल्याने प्रत्येक शेतकरी आपल्या बैलजोडीच्या पूजेसाठी सज्ज होतो. प्रत्येक शेतकऱ्याकडे खरी बैलजोडी असो किंवा नसो तरी प्रत्येक शेतकरी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी मातीची बैल घरी विकत आणून पूजा करीत असतो. या पारंपरिक उत्सवासाठी लागणारी मातीची बैलांची तयार करण्याचे काम जवळजवळ पूर्ण होत आले असून तरी कारागीर हे कलर देण्याचे काम अंतिम टप्प्यात करीत आहेत. या संदर्भात चांदवड तालुक्यातील रायपूर या गावातील काही पारंपरिक कारागिरांनी बैल तयार करण्यासाठी काय काय पदार्थ लागतात व ते कुठून कसे आणतात व आतापर्यंत बैलांची किती महिन्यांपासून बनवण्याची तयारी सुरू आहे या संदर्भात बाळासाहेब शिकारे, रतन शिकारे, वाल्मिक शिकारे, वैभव शिकारे व छोटे मुलं या सर्व कारागिरांनी अधिक माहिती दिली. श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार संपला की शेतकऱ्यांना ओढ लागती ही बैल पोळ्या सणाची. त्या अनुषंगाने शेतकरी पोळा हा सण आल्याच्या नंतर आपल्या बैलांसाठी विविध प्रकारचे साज घेण्यासाठी किंवा बैल सजवण्यासाठी बाजारातून वस्तू खरेदी करीत असतो. मात्र हल्लीच्या काळामध्ये खरे बैल हे कमी झाले आहे आणि त्या अनुषंगाने आता सध्या मातीच्या बैलांची पूजा करण्यासाठी सणा दिवशी शेतकरी हा बैलांना घेऊन घरी जात आहे. त्या अनुषंगाने आज मी चांदवड तालुक्यातील रायपूर या गावी आलेलो आहे. या गावाच्या ठिकाणी एका कारागिराच्या ठिकाणी बैल बनवण्याचं एक काम चालू आहे. माझ्या पाठीमागे बघता हे संपूर्ण बैल बनवण्याचं काम चालू आहे आणि हे बैल बनवण्याची अंतिम टायमिंग हा पोळा सणाचा थोडा आलेला आहे आणि थोडा राहिला आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी कलर देण्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणी त्यांनी बैल पोळा सणासाठी बैलांचे मातीचे बैल बनवले आहे. काही पीओपीचे बैल बनवले जाते. मात्र या ठिकाणी मातीचे बैल बनवण्याचं काम हे कलर देण्याचं काम सध्या चालू आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी एक कारागीर आहे. त्या कारागीरशी संपर्क साधणार आहोत. दादा, काय सांगाल तुम्ही इथे हे मातीचे बैल बनवताय, कलर द्यायचं काम चालू आहे? अंतिम टप्प्यात आलेलं आहे. शेवटचा टप्पा राहिला हप्ताभर. आता ते सजावं लागेल, विकावं लागेल, खेडव जावं लागेल. सरासरी कसे बैलांची कसं दिले जाते तुम्ही गिरायकांना? 25 रुपये पास दिला जाते. माल कमी पडला तर मग 30 रुपये जाते, 40 रुपये जाते. असं सर मला बरं ना. कधीपासून धंदा करतो तुम्ही हा? आता हे 3 महिने झाले तसं बैल बनवायला. हा व्यवसाय तुमचा कधीपासून आहे? हा पारंपरिक आजच्या पंजाबहून आला. अच्छा पण त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही शाळेतील विद्यार्थी आहे, घरातलेच आहे. ते एक मुलगी या ठिकाणी कलर द्यायचं काम करत आहे. तिला पण विचारू. काय सांगाल बेटा, तू कलर द्यायचं काम करते, शाळेत जाते का नाही? हो, जाते. आणि मग हे काम करत बसले? टाइम असल्यावर करत असते. शाळेला सुट्टीमुळे घरच्यांना मदत म्हणून काम करते. बोलत राह ना. त्याचप्रमाणे एक विद्यार्थी आहे. काय सांगाल दादा, तू इथं बैलांना कलर द्यायचं काम करतो, शाळेत जातो का नाही? जातो. मग हे काम टाइम सुट्टी आहे त्यामुळं ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही या ठिकाणी जस्ट एक नागरिक आहे, त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. दादा, काय सांगाल तुम्ही इथं तुमचा व्यवसाय आहे? आमचा हा व्यवसाय आजा पंजायतून वडलो पारगोतून व्यवसाय. शेतीने बाडीने काय हाच धंदा, असं दुसरं काहीच नाही. त्याच्यावरच पोट भरायचं, त्याच्यावरच हे करायचं असं. त्याचप्रमाणे या ठिकाणचा जो संपूर्ण आढावा घेतला. हे मातीचं बैल बनवण्याचं कारण असं की पोळा सण काही दिवसावर आलेला आहे आणि कलर द्यायचं अंतिम टप्प्यावर काम आलेलं आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी यातला जो आढावा घेतला त्यात सांगितलं की आम्ही हा व्यवसाय पारंपरिक करत आहोत. आणि या ठिकाणी काही विद्यार्थी शाळेचे आहेत, त्यांनी पण सांगितलं की आम्ही सुट्टी असली तर घरच्यांना मदत करतो, असंही या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे.
त्याचमुळे ह्या ठिकाणचा जो आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे संपादक देविदास जाधव। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।